सातपूर स्वारबाबा नगर मनपा शाळा क्रमांक 26 परिसरात असलेल्या एका झाडाच्या फांदीवर नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घार पक्ष्याला स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या मदतीने सुरक्षितपणे वाचवण्यात आले असून जीवनदान देण्यात आले। दरम्यान शाळेच्या आवारातील एका झाडावर दुपारपासून नायलॉन मांजामध्ये अडकलेली घार पक्षी आढळून आली होती। पक्षी गंभीर अवस्थेत अडकलेला असल्याने पाहून स्थानिक नागरिक तसेच सुरक्षा रक्षक यांनी तात्काळ पुढाकार घेत अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केलं। अग्निशामक दलाच्या मदतीने काळजीपूर्वक नायलॉन मांजा काढून घारीला सुरक्षितरित्या मुक्त करण्यात आला। यामुळे नागरिकांनी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले। तसेच नायलॉन मांजावर बंदी असताना देखील सर्रासपणे वापर होत असल्याने पोलीस प्रशासनाने नायलॉन मांजा वापरण्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेश काळे, अग्निशमन विभागाचे केंद्र प्रमुख SR पगार, HR जाधव, VJ ठाकूर, VN भावडे, ऋषिकेश बरे, हर्षल कुलकर्णी, कौशल्य माळेकर, जयेश बिरार, स्वप्नील चव्हाण, उमेश गावित, ऋषिकेश पवार आणि मनपा शाळेचे सुरक्षा रक्षक यांनी अथक परिश्रम घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। आज दुपारी सातपूर येथे मनपा शाळा येथे एक उडणारा पक्षी घार हा उंच या झाडाला अटकलेला होता। तिथल्या स्थानिक वॉचमॅन मोरे काका आणि नगर मनपा कर्मचारी गावित साहेब गावित गणपत गवे यांनी ना अग्निशामक दलाला माहिती दिली फोनद्वारे आणि घटनास्थळी अग्निशामक दलातील कर्मचारी व अधिकारी येऊन त्या घारीला सुटका केली आणि ते जीवदान दिले आहे आणि नागरिकांना समाधान व्यक्त करत आहे। स्थानिक नागरिक घारीची और त्या पक्षाची सुटका झाल्यामुळे तर एक समाधान व्यक्त करत आहे, पक्षाला जीवदान भेटलं। पण जनतेला सांगायचं आहे किंवा प्रशासन सांगायचं आहे का नायलॉन मांजाला बंदी असताना देखील तरी पण छुप्या पद्धतीने हा मांजाचा वापर त्याच्यात पक्ष्यांचा और मानवाचा पण जीव धोक्यात आहे। तर ह्या बंदीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि जीव वाचला पाहिजे। 5:15 दरम्यान आम्हाला कॉल दिला की स्वारबाबा नगर शाळा क्रमांक मनपा शाळा क्रमांक 25-26 या ठिकाणी एका झाडावर एक पक्षी अडकलेला आहे, घार नावाचा पक्षी। तर ती अगदी उंचावर होता, आम्हाला त्याच्या लॅडर वर काही पोहोचत नव्हती वरती। शेवटी मी कर्मचाऱ्यांना वरती चढवलं थोडंसं आणि तिथून आकडीच्या साहाय्याने मोठा बांबूचे एक्सटेन्शन करून तिला वाचवण्यात यश मिळवलं। तिला जेव्हा आम्ही तिला खाली काढलं पण ती तेव्हाच उडून वरती आकाशामध्ये तिने दुपारी 12 वाजेपासून दुपारी अटकेल असेल, पण संध्याकाळी आम्हाला कळवलं, त्यानुसार आम्ही इथे आलो आणि आता ती सुटका करून दिली, जिवंत सुटका करून दिली। अक्षरशः पाहिलं तर आता 2 दिवस सुट्ट्या होत्या, आम्हाला जी पाळणा गाडी अवेलेबल नव्हती आमच्याकडे। ती पाळणा गाडी असते आम्ही तिच्याद्वारे बसून वरती आकडीच्या साईडने आम्ही त्याला सुटका केली असती, पण आता शेवटी शक्तीचे प्रयत्न केले कर्मचाऱ्यांनी झाडावर अर्धवट चढून वरती तिथून बांबू आणि आकडीच्या साहाय्याने घार अडकण्याचं कारण तर आपलं काय असणार आहे, सध्या तर संक्रांत होऊन गेली, त्यावेळेस पतंगाच्या मांजा हे प्रत्येक ठिकाणी झाडावर अडकलेलीच आहे। पक्ष्यांसाठी बी धोकादायक आणि मानवासाठी बी धोकादायकच आहे जवळजवळ। नायलॉन मांजाला नायलॉन मांजाला बंदी आहेच, पण मग ते छुप्या पद्धतीने विक्री होतेच आहे, ती काही सापडले जात नाही, कोण विक्री करतात, लोक खरेदी करतात। आव्हान काय कराल? आव्हान मी ते करेल की पतंग उडवायची असेल तर तुम्ही मोकळ्या याच्यामध्ये मैदानामध्ये पतंगामध्ये पतंग उडवाव्या, पण नांगीवर मारण्याचा याचा उपयोग करू नका, साधा वापरा आणि पतंगीचा आनंद घ्या।